नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे। त्यासाठी आपण 2 कांदे चिरून घेतले आहेत, काही मिरच्या घेतल्या आहेत आणि काही शेंगदाणे घेतले आहेत। एक टोमॅटो चिरला आहे, एक बटाटा चिरला आहे, कोथिंबीर घेतली आहे, थोडा कढीपत्ता घेतला आहे आणि वाटाण्याच्या शेंगा घेतल्या आहेत। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। यानंतर कांदा टाकणार आहोत आणि हे छान परतून घेणार आहोत। कांदा परतून झाला की यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। आता बटाटा ऍड करून घेऊ। आता यामध्ये आपण वाटाणे ऍड करणार आहोत। साहित्य छान परतून झालं की यामध्ये आता आपण शेंगदाणे ऍड करणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत। आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो ह्यामध्ये ऍड करणार आहोत आणि वरतून मीठ टाकणार आहोत। आणि कोथिंबीर ऍड करणार आहोत। आणि छान हलवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। साहित्य छान परतून झालं आहे। आता आपण भिजवत ठेवलेले पोहे छान हाताने सुटसुटीत करून घेणार आहोत। आणि आता हे पोहे आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत। पोहे टाकून झाले की छान आपण आता हे परतून घेऊ। छानपैकी हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तयार आहेत आजचे आपले कांदा पोहे। तर तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।